जालन्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा। महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी अमित शहांची संध्याकाळी 6 वाजता सभा। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शरद पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये। आज शिरूरमध्ये दुपारी 1 वाजता शरद पवारांच्या सभेचं आयोजन। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक। मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शोच्या नियोजनाबाबत MCA क्लबमध्ये बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक आणि शिर्डीच्या दौऱ्यावर। शिर्डी लोकसभा मतदारसंघात संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये सभांचं आयोजन। अभिनेता गोविंदाई राहणार उपस्थित। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील एकूण मतदानाची आकडेवारी 64%, तर राज्यातील मतदानाची आकडेवारी 61%। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 3 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येणार। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना विश्वास। सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं, राणेंची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे 2 लाख मतांनी निवडून येतील, निलेश राणे यांना विश्वास। रत्नागिरीतल्या शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्याला नारायण राणेंकडून दमदाटी। विनायक राऊतांचा आरोप, तर किरण सामंत कोणत्याही दादागिरीला भीक घालणारा नाही। किरण सामंत यांच्याबाबत विनायक राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यातल्या वारजे भागात सुप्रिया सुळेंचं फटाके वाजवत आणि गुलाल लावून स्वागत। निकालाआधीच नगरसेवक सचिन दौडके यांनी सुप्रिया सुळे यांना लावला विजयी गुलाल। बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय होईल, जयंत पाटलांना विश्वास। पश्चिम महाराष्ट्रातली कोणतीही एक जागा येईल हे महायुती सांगू शकत नाही, जयंत पाटलांचा महायुतीच्या नेत्यांना टोला। EVM हॅक करण्यासाठी एका व्यक्तीची अंबादास दानवेंकडे 2.5 कोटी रुपये मागणी। सापळा रचून अंबादास दानवेंच्या भावानं 1 लाख रुपये घेताना मारुती ढाकणेला रंगेहात पकडून दिला। जळगावात जैन समाजाकडून विजयरत्न सुंदरजी महाराज यांच्या प्रवचनाचं आयोजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयरत्न सुंदरजी महाराज यांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा डोर टू डोर प्रचार। आमदार सुनील प्रभू आणि ऋतुजा लटकेंचीही उपस्थिती। गणेश नाईक यांचे कुटुंबीय नाराज नाहीत। नाईक कुटुंब लोकसभेसाठी नरेश मस्केंसाठी काम करणार, मीनाक्षी शिंदे यांची माहिती। जळगाव आणि रावेर दोन्ही जागा बहुमताने निवडून येतील, फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर मात्र फडणवीसांनी बोलणं टाळलं। खासदार राजेंद्र गावित यांना 5 वर्ष सांभाळलं, आता तुम्हीही नीट सांभाळा। पालघर शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास बनगा यांचा मंत्री रवींद्र चव्हाण यांना टोला। ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांनी पुन्हा एकदा गणेश नाईकांची भेट घेतली। निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। लोकसभेत ज्याप्रमाणे खोतकर माझ्यासोबत आहेत त्याप्रमाणे विधानसभेला त्यांच्यासोबत मी असेन। जालन्यातल्या प्रचार सभेत रावसाहेब दानवेंचं शिवसैनिकांना वचन। पुण्याच्या सासवडमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी घेतली मतदान केंद्र प्रतिनिधी आणि मतदारांची भेट। विजय शिवतारेंची देखील यावेळेला उपस्थिती। गिरीश महाजन संकटमोचक नाही तर संकट आहेत, माजी खासदार उन्मेष पाटलांची टीका। 2 नंबरच्या पैशातून या आठवड्यात लक्ष्मीचं दर्शन होईल, अशी ही टीका। गेली 10 वर्ष विकास थांबला होता, आपला खासदार कोण हे विचारण्याची वेळ आली होती। आमदार नितेश राणे यांचा विनायक राऊतांना खोचक टोला। महाविकास आघाडीकडून अतिरेकी अजमल कसाबच्या नावानं राजकारण। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप। जयंत पाटील आणि शरद पवार घाबरले असल्याची बावनकुळेंची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या आशीर्वादानं अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर होईल, फडणवीसांची माहिती। तर जिल्ह्यात 4 MIDC होणार असल्याचं फडणवीसांचं आश्वासन। देशाचा पंतप्रधान बदलणार नाही आणि अहिल्यानगरचा खासदारही बदलणार नाही, खासदार सुजय विखेंना विश्वास। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी देण्याचं काम होईल, विखेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुंबई ठाण्यानंतर वाघाची डरकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये। इथल्या जनतेचं धनुष्यबाणावर आणि बाळासाहेबांवर प्रेम। इथला मतदार आपल्यासोबत एकनिष्ठ। संभाजीनगरमधल्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य।
अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांकडून पंतप्रधान मोदींचा पगडी, वीणा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार, तर सुजय विखेंकडून घोंगडी काठी आणि अहिल्यादेवींची प्रतिमा देऊन सत्कार. नगरमध्ये सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची अहमदनगरमध्ये सभा, गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न, इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट 4 जून, पंतप्रधान मोदींचा निशाणा. धुळ्यात शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर, 4 जूनला जनता भाजपला केराची टोपली दाखवेल, ठाकरेंचा पलटवार. 2 सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत, धुळ्यातल्या सभेतून उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शहांवर हल्लाबोल, तर पाठीत खंजीर खुपसल्यास वाघनख काढल्याशिवाय राहणार नसल्याची ही टीका. बीडमध्ये संतांची पगडी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत, सोबत घोंगडी आणि काठी देऊनही मोदींचा सत्कार. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांचं धक्कादायक वक्तव्य, काँग्रेस नेत्यानं कसाबला निर्दोष म्हटलं, त्यामुळे शहीदांचा अपमान झाला, विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून मोदींचा निशाणा. गोपीनाथ मुंडेंनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. बीडमधील बेरोजगारांसाठी 10,000 लोकांना काम मिळेल, यासाठी प्रयत्न करणार, पंकजा मुंडेंचं बीडकरांना आश्वासन. बीडच्या अंबेजोगाई इथे मोदींच्या सभेसाठी मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार नमिता मुंदडा यांची निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुंदडा कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं गेलं. बीड जिल्ह्यातील जातीच्या सलोख्याची तस्करी होऊ देऊ नका, बीडमधल्या सभेतून पंकजा मुंडेंचं जनतेला आवाहन. काँग्रेसकडून शहीदांचा अपमान, वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर बीडमधील सभेतून मोदींची टीका, तर इंडिया आघाडीचा राम मंदिरालाही विरोध, मोदींची टीका. राजनाथ सिंग आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा, तर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली याचा खुलासा पवारांनी करावा, आंबेडकरांचं आवाहन. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी महायुतीकडून रवींद्र वायकर रिंगणात, वायकरांच्या प्रचारात संजय निरुपम सहभागी, वायकर 4 लाख मतांनी निवडून येतील, निरुपम यांचा दावा. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवल्यानं गुन्हा दाखल. रोहित पवारांकडून मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडिओ प्रसारित, ईडी सीबीआयनं कारवाई केलेल्या अजितदादांच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पैशांचं वाटप, रोहित पवारांचा आरोप. रोहित पवारांकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. मतदारांना पैसे वाटतानाचा हा सगळा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते. ईडी आणि सीबीआयनं कारवाई केलेल्या अजितदादांच्या कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांना हे पैशांचं वाटप केलं गेलं असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे. बारामतीतली निवडणूक ही खरं तर लक्षवेधी ठरलेली आहे. प्रथमच पवार विरुद्ध पवार अशी काहीशी लढत यावेळेला बारामतीकरांनी पहिल्यांदाच अनुभवली आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप टीका टिप्पण्या देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आता रोहित पवार यांनी हा एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. हा व्हिडिओ हा मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडिओ असल्याचा रोहित पवारांचा दावा आहे. ईडी आणि सीबीआयनं अजितदादांच्या कारखान्यावर कारवाई केलेली होती. त्याच कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पैशांचं वाटप केलं होतं असा एक आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे. तेव्हा देशभरामध्ये काल 3ऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि त्याच दरम्यान सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं राज्याचं आणि देशाचं, ते म्हणजे बारामती मतदारसंघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.